मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 20 गमतीदार पत्र या पाठाचा अभ्यास करणार आहोत। आधी आपण पाठाचे वाचन करून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण ह्या पाठाचे क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत। गमतीदार पत्र एका वाचा। दारावरची बेल वाजली। मायाने दार उघडले। दारात पोस्टमन होता। त्याने मायाला एक पाकिट दिले। मायाने पाकिटावरील मजकूर वाचला। अय्या, काकांचं पत्र। तिला आनंद झाला। धन्यवाद पोस्टमन काका। मायाने पोस्टमनचे आभार मानले। दार बंद केले। मायाने पाकिट उघडले। आतील पत्र बाहेर काढले। पाहते तर काय, आत कोरा कागद। तिला आश्चर्य वाटले। काकांनी कोरा कागद कसा बरा पाठवला असा विचार करत माया रेश्माच्या घरी गेली। रेश्मा, हे बघ पत्र काकांनी पाठवलं आहे। मायाने पत्र रेश्माला दाखवलं। अगं, काकांनी कोरं पत्र पाठवलं, काहीच लिहिलेलं नाहीये त्यावर। रेश्माने पत्र हातात घेतले। तिला त्याचे नवल वाटले नाही। तिने एक मेणबत्ती घेतली, मेणबत्ती पेटवली आणि रेश्मा मेणबत्तीच्या ज्योतीवर पत्र धरू लागली। अगं रेश्मा, ते पत्र जळून जाईल, माया म्हणाली। अगं, या पत्राची एक गंमत आहे, बघ तू, रेश्मा म्हणाली। तिने मेणबत्तीच्या ज्योतीवर ते पत्र धरले। ज्योतीची उष्णता त्या पत्राला मिळाली। त्यावर अक्षरं दिसू लागली। मायाने आनंदाने टाळ्या वाजवल्या। तिने पत्र वाचले। तिला खूप आनंद झाला। मायाने रेश्माला विचारले, काय ग, आता कशी काय पत्रावरची अक्षरं दिसू लागली? अगं माया, एक लिंबाच्या रसाचा उपयोग करून कागदावर लिहितात। लिहिलेले सुकल्यावर कागद कोरा दिसतो। तो कागद उष्णतेवर धरल्यास त्यावरील अक्षरं पुन्हा दिसू लागतात आणि आपल्याला ती अक्षरं वाचता येतात। रेश्माने मायाला कोऱ्या कागदाचे गुपित सांगितले। हे ऐकून माया आश्चर्यचकित झाली। शब्दार्थ कोरा कागद म्हणजे काहीही न लिहिलेला कागद। नवल म्हणजे आश्चर्य। गुपित म्हणजे गुप्त गोष्ट, रहस्य। आता आपण ह्या पाठाखालचा स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। अ, पत्र कोणी पाठवले? उत्तर, पत्र काकांनी पाठवले। आ, पत्र कुणाला पाठवले? उत्तर, पत्र मायाला पाठवले। ई, मायाला पत्र का वाचता आले नाही? उत्तर, पत्र कोरे असल्यामुळे मायाला ते वाचता आले नाही। प्रश्न दुसरा, कोण ते सांगा। अ, कोरे पत्र पाहून आश्चर्य वाटणारी। उत्तर, माया। आ, कोरे पत्र वाचण्याची युक्ती माहीत असणारी। उत्तर, रेश्मा। प्रश्न तिसरा, खालील शब्द असेच लिहा। तर इथं जे शब्द दिलेले आहेत ते तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये तसेच लिहायचे आहेत। आपण शब्द वाचून घेऊयात। पत्र, मित्र, सत्र,
रात्र, त्रयस्थ, पात्र, त्राण, वात्रट, कंत्राट। पुढे बघा, इथे दिलेलं आहे, पाठातील खालील वाक्य वाचा। अ, दारावरची बेल वाजली। आ, काकांनी कोरा कागद कसा बरं पाठवला। ई, रेशमाने पत्र हातात घेतलं। ई, अग काकांनी कोरं पत्र पाठवलं। तर इथे दिलेली ही वाक्य तुम्हाला फक्त वाचून काढायची होती। आता हा पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला। तर इथे हे जे वाक्य दिलेले आहेत तिथे आपल्याला पूर्णविराम, प्रश्नचिन्ह आणि स्वल्पविराम वापरून हे वाक्य परत लिहायचे आहेत। तर मी इथेच तुम्हाला हे चिन्ह वापरून दाखवते, तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे वाक्य परत लिहून घ्या। पहिलं वाक्य आहे, मी संगणक सुरू केला, मामाचा ईमेल वाचला, काय म्हणतो मामा, कधी येणार आहे तो घरी, आईने विचारले। मामा 4 दिवसांनी येणार होता, आम्ही आनंदित झालो। दुसरं वाक्य आहे, रमेश, गीता, अनिता, गणेश हे दररोज बागेत खेळतात। तिसरं वाक्य, तू जेवण केलंस का। चौथं वाक्य, हे ऐकून तुला आनंद झाला का। पाचवं वाक्य, मी, आई, बाबा, राजू, पिंकी बाजारात गेलो। आणि 6वं वाक्य, सुशांत, रघु, राजेश हे चांगले मित्र आहेत। मुलांनो, या व्हिडिओपासून तुम्हाला नक्कीच मदत होईल। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।